विशेषतः उपस्थित वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि विशेषतः साक्षात चित्प्रभू यांच्यासारखे वरिष्ठ भक्त असताना त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासमान आहे. हरे कृष्ण. तर प्रभुपाद भाषांतरामध्ये म्हणतात, नास्तिक लोक वेदशास्त्रामध्ये पारंगत झाल्यानंतर मय नामक वैज्ञानिकाने सुयोग्य बांधणी केलेल्या अंतर्यानावर आरूढ होऊन निरनिराळ्या ग्रहलोकांवरील जीवांचा विनाश करतील. तेव्हा भगवंत सर्व आकर्षक वेश परिधान केलेल्या सुंदर अशा बुद्ध रूपात प्रकट होऊन त्यांची मने मोहित करतील व उपधर्माच्या तत्वांचा प्रचार करतील. तर जसं आपण पाहतो की ही जी चर्चा चालू आहे ब्रह्माजी आणि नारद मुनी यांच्यामधला संवाद, तर जेव्हा तो संवाद परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी कथन करतायत. म्हणजे एखादी घटना वास्तविक रूपाने घडली, तिचं पुनर्कथन होत आहे आपण पाहतो. तर त्या कथनामध्ये जेव्हा नारद मुनी जिज्ञासा करतात ब्रह्माजींकडे, तर ब्रह्माजी त्यांना सांगतात भगवंतांनी कोणकोणते अवतार घेतले, कसे कसे घेतले आणि कशा कशासाठी घेतले, त्यांनी काय काय लीला केली. तर याचं एक समरायझेशन चालू आहे. आपण मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं असेल. तर याच्या शेवटच्या टप्प्यातले श्लोक आहेत ज्याच्यामध्ये कलियुगामध्ये बुद्धांचा अवतार आणि पुढच्या श्लोकामध्ये कलियुगाच्या शेवटी काय होणार आहे ते सांगतात ब्रह्माजी. तर त्याचंच पुनर्कथन चालू आहे. मग जेव्हा परीक्षित महाराज प्रश्न विचारतात त्यांना की मला सृष्टीबद्दल मार्गदर्शन करा, तर तेव्हा सुखदेव गोस्वामी सांगतात की सेम प्रश्न किंवा ह्याच प्रश्नाबद्दल चर्चा किंवा ह्याच गोष्टीबद्दल चर्चा ब्रह्माजी आणि नारद मुनींमध्ये झाली. तर त्याचा संदर्भ इथे देताना सांगतात. तर जेव्हा आपण पाहतो ब्रह्माजींचं जे आयुष्यमान आहे ते 100 वर्षांचं आहे. तर 100 वर्षांमधला पण पृथ्वीवरची 100 वर्ष आणि त्यांचे आयुष्यमान 100 वर्ष यात खूप तफावत आहे, कारण की कालगणनेनुसार फरक आहे. तर असं म्हणतात ब्रह्माजींचा जो एक दिवस आहे त्याच्यामध्ये अनेक मन्वंतरे होतात. तर त्या एका मन्वंतरामध्ये 72 पेक्षा अधिक कलियुग येतात. तर ते कॅल्क्युलेशन जर मांडायचं झालं तर फार मोठं गणित होईल. ते कधी नंतर चर्चा करू आपण विस्तृत. तर एका मन्वंतरामध्ये 72 वेळा कलियुग होतो. तर आता इथे जे गौतम बुद्धांचा उल्लेख करतायत ब्रह्माजी, तो ह्या कलियुगातला बुद्धांचा नाही, कारण की 2,500 वर्षापूर्वी सुद्धा भारतामध्ये इतिहासामध्ये या मानव समाजामध्ये सुद्धा भगवंतांनी अवतार घेतला बुद्ध रूपामध्ये. पण इथे त्याबद्दल वर्णन नाही होत आहे. इथे पण सांगतात की इतर कलियुगातील म्हणजे यापेक्षा वेगळ्या. आता त्यामध्ये काय सांगितलं आहे की मया नामक दानव, आपण कृष्णलीलेमध्ये सुद्धा यांचा संदर्भ ऐकला असेल. मया दानवाने महाल निर्मिती केली होती आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी कशा प्रकारे वेगवेगळे प्रलोभनं आणि एक दृश्य सामक आभास होणारा असा महल बनवला होता, जो की वास्तविक दिसत होता पण ते वास्तव नव्हतं. तर तसंच मया दानवाने जे असुरांमध्ये सगळ्यात प्रगत वैज्ञानिक आहेत तेव्हाचे, तर त्यांनी असे अंतराळयानाची बांधणी केली ज्याच्यावर बसून जे राक्षस लोक आहेत ते इतर ग्रहांचा प्रवास करू शकतील आणि इतर ग्रहांवर प्रवास करून ते काय करतील, तिथल्या जीवांचा विनाश करतील. आणि ते कार्य थांबवण्यासाठी किंवा ते अनुचित कार्य थांबवण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित होऊन अशा असुरांचं मन मोहित करतील आणि त्यांना उपधर्मचा प्रचार करतील. तर इथे श्री जीव गोस्वामींच्या कमेंट्रीचा आधार घेऊन प्रभुपाद इथे म्हणतात की ही जी घटना आहे ही दुसऱ्या कलियुगातली आहे, वर्तमान कलियुगातली नाही. तर प्रभुपाद इथे अधोरेखित करतात काही गोष्टी, जसं जेव्हा लोकांमध्ये भौतिकतावाद बोकाळतो, जेव्हा भौतिकता उच्च स्तराला जाते, तेव्हा
सर्वसामान्य लोक जीवनामध्ये धर्महीन वागू लागतात ना, किंवा कुठल्याही तत्वाचं पालन न करता वागू लागतात. त्यांच्या इच्छेने स्वेच्छेने वागू लागतात. त्यांना जे योग्य वाटतं तसं आचरण करतात आणि स्वतः कर्मबंधाचा पाश आपल्या भोवती वाढवून घेतात. तर विशेषतः भगवंत आपण पाहतो या वर्तमान कलियुगामध्ये सुद्धा जेव्हा गौतम बुद्धांनी अवतार घेतला तर त्या अवताराचं कारण मीमांसा केली जाते. तेव्हा आचार्य सांगतात की जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली, उदाहरण भगवान श्रीकृष्ण स्वधामी गेल्यानंतर जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली आत्तापासून सुमारे 5000 वर्षापूर्वी, आणि मग त्यानंतर 2500-3000 हजार वर्षानंतर पृथ्वीवरती जे काही वेदशास्त्र होते तर त्या वेदशास्त्राचा जो काही सार आहे तो आपल्या इंद्रिय भोगासाठी वापरणारे तत्वज्ञानी किंवा वापरणारे ब्राह्मण लोक तेव्हाची ती परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यांना हे असं अधर्म थांबवण्यासाठी गौतम बुद्ध अवतरित झाले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या धर्मतत्वांचं पालन करू नका. त्यांनी शून्यवादाचा प्रचार केला तेव्हा. आणि ते जे काही अनिष्ट कार्य होत होती वेदशास्त्रांच्या आहारे है ना. लोक आपली इंद्रिय तृप्ती करण्यासाठी किंवा आपले मनोधैर्य पूर्ण करण्यासाठी पशुबळी देत होते, इतर औचित कार्य करत होते, अनुचित कार्य करत होते. तर ते सगळं थांबवण्यासाठी गौतम बुद्ध अवतरित होऊन त्यांनी सांगितलं की सर्व वेदशास्त्र हे तुम्ही त्याचा त्याग करा. आणि त्यांनी तेव्हा काय कशाची प्रस्थापित केली? अहिंसा परोधर्म. तर परमधर्म कुठला आहे? अहिंसा आहे असं त्यांनी प्रस्थापित केलं तेव्हा. आणि त्यानंतर जेव्हा मग भगवंतांनीच पुढे जाऊन शंकरजींच्या मदतीने शंकराचार्यांच्या अवतार झाला आणि मग अद्वैतवाद याची स्थापना झाली की सर्व काही एक आहेत, म्हणजे भगवंत आणि जीव एक आहेत. त्यानंतर द्वैतवाद, मध्वाचार्यांनी त्याचा प्रचार केला द्वैतवादाचा. आणि मग ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की जीव आणि भगवंत ह्यांच्यामध्ये भिन्नता आहे. तर ती भिन्नता गुणात्मक दृष्ट्या आणि क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक जरी साम्यता आहे पण क्वांटिटी वाईज डिफरन्स आहे. मात्र हां, धन्यवाद. तर जसं भले जीव आणि भगवंत यांच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या समानता आहे पण त्यांचं जर प्रमाण पाहिलं तर त्या दोघांमध्ये प्रमाणतेमध्ये फरक आहे. तसं भगवंतांनी हळूहळू त्यांच्या अन्वयांद्वारे किंवा त्यांच्या विविध अवतार घेऊन याची स्थापना केली. आणि आपण पाहतो की जसं जेव्हा भौतिकतावाद समाजामध्ये वाढतो तेव्हा अनिष्ट कार्य खूप वाढतात. तर भगवंतांनी ह्या चारी संप्रदायामध्ये वेगवेगळे रूप घेतले आणि त्याच्यामध्ये काही तत्व दिली. त्या संप्रदायामध्ये पालन करण्यासाठी वेगवेगळी तत्व दिली, ज्याच्यामध्ये विग्रहांची जी पूजा होती ती कॉमन होती. पण तेव्हा गौतम बुद्धांनी विग्रह पूजेला, वेदशास्त्र पठणाला कशालाही मान्यता दिली नाही. का? कारण की तेव्हाचा जो समाज होता त्याची विचारसरणी अशी झाली होती की ते कुठलंही कार्य करतील तर ते भले शास्त्रांच्या आधारे करतील पण ते स्वतःच्याच इच्छे पूर्ण करण्याकरता किंवा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता करणार होते. तर आपण भगवद्गीतेमध्ये पण पाहतो कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. भगवद्गीता याच्यामध्ये 16व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये यंशास्त्र विधी मत्सुर्ज वर्तते कामकारत न सैमं सिद्धिमाप्नोति न सुखम न पराम गतिम. प्रभुपाद लिहितात भाषांतरामध्ये, जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. तर आपण इथे पाहतो की आपण जे काही कार्य करतो ते जर आपण शास्त्रविधी विना केलं तर न त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते, न सुख प्राप्त होतं, न परमगती प्राप्त होते. म्हणजे त्याचं जे काही कर्म आहे
ते सगळं निष्फळ ठरतं. आणि अशा अधार्मिक कार्यांना थांबवण्यासाठी मग भगवंतांनी टप्प्याटप्प्याने जीवांना मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे अहिंसा. अहिंसा, तर प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये लिहितात की अहिंसा ही अंगीकारण्यापूर्वी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा 2 गुण अवलंबले पाहिजेत. तर ते कोणते? तर निरअहंकार आणि नम्रता. निरअहंकार आणि नम्रता. जसं आपण पाहतो चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा शिक्षाष्टकममध्ये प्रार्थना लिहिली, अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी. तर जोपर्यंत आपण नम्रता आपल्या हृदयामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण इतर भगवंतांचं नामस्मरण करणं तर पुढचा स्तर राहील, पण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण सुखी किंवा समाधानी आणि एक शांतिमय संबंध प्रस्थापित करू शकत नाही. तर नम्रता हा सर्वात मोठा गुण इथे अधोरेखित करतात प्रभुपाद. आणि निरअहंकार. निरअहंकार म्हणजे जेव्हा आपण, प्रभुपाद बऱ्याचशा प्रवचनांमध्ये आपण ऐकलं असेल, प्रभुपाद म्हणतात की हा आत्मा जेव्हा शरीर स्तरावरती आपला संबंध प्रस्थापित करतो तर तेव्हा त्याचा अहंकार वाढत जातो, है ना, की हे माझं शरीर आहे ना, हे माझं घर आहे, हे माझे नातेवाईक आहेत, ही माझी संपत्ती आहे. तर हा जो अहंकार आहे हा त्याचा वाढत जातो. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की व्यक्तीने स्वतःला इंद्रिय संयमित करण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे, है ना. तर ते कसं? तर भक्तिमय मार्गाच्या आधारे, शास्त्रांच्या आधारे, आचार्यांचे जे मार्गदर्शन आहे त्याच्या आधारे आणि वैष्णवांच्या संगतीमध्ये राहून व्यक्तीने आपल्या इंद्रियांना संयमित करण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे. आणि जशी अनासक्ती पण वाढवली पाहिजे, जसे की स्वतःचं कुटुंब, घर असेल किंवा इतर नातेवाईक असतील, यांच्याशी जे आसक्तीचे संबंध आहेत ते हळूहळू अनासक्त होणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतरच जेव्हा भगवंतांच्या प्रती भक्तिमय किंवा प्रेममयी सेवा करण्यासाठी व्यक्ती प्रोत्साहित होऊ शकतो किंवा व्यक्तिमय सेवा करण्यामध्ये त्याचं मन हळूहळू लागू शकतं. तर जसं विनम्रता, निरअहंकार हे हा पाया आहे. जर एखाद्या व्यक्तीला अहिंसक बनायचं असेल तर ह्या 2 गोष्टींचा पाया इथे प्रभुपाद सांगतात. आणि जेव्हा व्यक्ती अहिंसक बनतो तर त्याच्यामध्ये त्यानंतर अजून 2 गुण आपोआप येतात, है ना. जसं जेव्हा भक्ती मार्गामध्ये आपण प्रगती करू लागतो तेव्हा ज्ञान आणि वैराग्य हे आपोआपच येतात. हे त्याचे सांगतात की भक्ती देवीचे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. तसंच जेव्हा व्यक्ती खरा अहिंसक बनतो तेव्हा तो सहनशील आणि साधेपणा त्याच्यामध्ये आपण पाहतो. तर जो व्यक्ती सहनशील आहे ना, तरोरपी सहिष्णुनाम, चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने कसं असलं पाहिजे? वृक्षाप्रमाणे सहनशील असलं पाहिजे, है ना. तृणादपी सुनीचेन तरोरपी सहिष्णुनाम. तर गवताच्या पात्याप्रमाणे सहनशील आणि वृक्षाप्रमाणे सहनशील असलं पाहिजे. आणि साधे, सिम्प्लिसिटी, है ना, किंवा आपण साधेपणा म्हणतो. तर साधेपणा म्हणजे काय? की सगळ्या गोष्टी आहेत आणि तरीसुद्धा मी त्या स्वीकारत नाही, असं नाही. तर एखाद्या व्यक्तीकडे खूप संपत्ती असेल किंवा खूप भौतिक सोयीसुविधा असतील, पण तरीसुद्धा तो त्याच्यामुळे लालायित नाही आहे किंवा तो जीवनामध्ये त्या असल्या तरी आणि नसल्या तरी त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये, त्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काही फरक नाही आहे, तो त्याच्यामध्ये स्थिर आहे. तर अशा गोष्टीला साधेपणा म्हणतात. म्हणजे जे आहे ते स्वीकारायचं आणि आपलं कर्तव्यामध्ये करत राहायचं. तर अशा हे जेव्हा गुण व्यक्तीमध्ये आपण पाहू तर तेव्हा वास्तविकरित्या तो अहिंसावादी म्हणता येईल त्याला. तर व्यक्तीने आता जेव्हा आपण पाहतो की अहिंसा, तर अहिंसा म्हणजे नुसतं दुसऱ्याची हत्या करणं नाही, तर हिंसा जी आहे ही शारीरिक स्तरावरती पण असते आणि दुसरी असते मानसिक स्तरावरती. तर आचार्यगण सांगतात शास्त्रांमध्ये की हिंसा जी आहे ती शारीरिक हिंसा तर थांबवणं
अनिवार्यच आहे मानवी जीवनासाठी, पण जेव्हा तो भक्ती मार्गामध्ये प्रगती करतो तेव्हा मानसिक स्तरावरची हिंसासुद्धा त्याला थांबवली पाहिजे. तर मानसिक स्तरावरची हिंसा म्हणजे काय की आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं मन अनुद्विग्न होत असेल है ना, किंवा एखाद्याला आपण म्हणतो ना टोचक बोलणं किंवा टोमणा मारणं तर किंवा खोचून बोलणं, हे जी गोष्ट आहे ही सुद्धा काय तर मानसिक अहिंसेचा प्रकार आहे की. आणि एक उदाहरण मला आमचे वरिष्ठ भक्त एकदा सांगत होते, जेव्हा मी गाडी शिकत होतो तेव्हा गाडी शिकत असताना जोरजोराने हॉर्न वाजवणार, तर हा सुद्धा काय एक अहिंसेचा प्रकार आहे असं मला तेव्हा कळलं जेव्हा मी शिकत, की आपण एखाद्याला अनुद्विग्न करतो किंवा एखाद्याला त्रास देतो, म्हणजे तो त्रास नुसता शारीरिक स्तराचा नाही तर मानसिक स्तरावरचाही असू शकतो, तर ती सुद्धा काय मानसिक हिंसा आहे. आपण पाहतो की जेव्हा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा काही गोष्टी किंवा असे काही व्यवहार आपण करतो आणि आपल्या मनाविरुद्ध जर काही गोष्टी होत असतील तर तेव्हा आपण दुसऱ्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतो, तर तो सुद्धा काय मानसिक अहिंसा आहे एका प्रकारची. तर प्रभुपाद पुढे लिहितात की जे महान धर्मप्रचारक आहेत किंवा आध्यात्मिक प्रमुखांना वंदन केलं पाहिजे. तर याच्याने काय होतं, व्यक्तीमध्ये विनम्राचा भाव जो आहे तो कायम राहतो. म्हणजे आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत आध्यात्मिक मार्गामध्ये असतील किंवा जे धर्मप्रचारक असतील, म्हणून आपण पाहतो की 10 नामअपराधमध्ये पहिलाच नामअपराध आहे की वैष्णवांना वंदना करणे किंवा त्यांची अपराध न करणे. तर तो भले अपराध हा वाचक असू शकतो किंवा कृतीने असू शकतो, मानसिकरित्याने असू शकतो, पण तरीसुद्धा आपण साधकांनी ह्या गोष्टी कटाक्षाने पाळणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये विनम्रतेचा भाव जागृत होईल, अहंकाराचा भाव वाढणार नाही, सहनशीलतेचा भाव वाढेल आणि साधेपणाचा भाव टिकून राहील. तर वास्तविकरित्या ज्याला म्हणतात ना सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, हे बऱ्याचदा प्रचलित वाक्प्रचार आहे, पण याचं जीवनामध्ये अवलंब करायचा तर ते एवढं सोपं नाही आहे. आणि साधकांनी तर साधकांसाठी हे एक प्रकारचं काय म्हणतात ना वरदान राहील, जर आपण प्रत्येक क्षणी असा विचार करत राहू की मी जे काय कार्य करतोय ते करत असताना माझ्या गुरूंची काय इच्छा आहे, प्रभुपादांची काय इच्छा आहे, किंवा जर ते या परिस्थितीमध्ये असते तर त्यांनी कसं ह्या कार्याला केलं असतं किंवा त्यांचा काय दृष्टिकोन राहिला असता, हा जर विचार जर साधक करत राहील त्याच्या जीवनामध्ये तर सतत तो आपल्या आचार्यांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा त्यांची जी शिकवण आहे त्यांना तो धरून ते कार्य करू शकतो, ज्याच्यामध्ये साधेपणा, सहनशीलता या गोष्टी ऑटोमॅटिक आपोआपच आपल्या हृदयामध्ये वाढत जातील. आणि आपण पाहतो की जेव्हा आपण खरंच एखादी सेवा करून दुसऱ्या वैष्णवांना जेव्हा प्रसन्न करतो किंवा एखाद्या त्यांच्या प्रती आपण काही सेवा केली तर त्यांचं जे प्रसन्न झाल्याने जे आपल्याला आशीर्वाद मिळतात ते आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगत होण्यासाठी अनुकूल असतात. आणि अशाच आशीर्वादांची किंवा अशाच आशीर्वाद किंवा शुभेच्छा ह्या आपल्याला भक्तिमय मार्गामध्ये अजून सेवा करण्यासाठी किंवा अधिकाधिक प्रगती करण्यासाठी पूरक असतात किंवा सहाय्यक करतात, जेणेकरून भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी आपण वरिष्ठांच्या अजून मार्गदर्शन घेऊन प्रगती करू शकतो. आणि प्रभुपाद सांगतात की ह्या सर्व धार्मिक तत्वांचा उद्देश काय आहे की भगवंतांना केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे, है ना. म्हणजे आपण कुठलंही कार्य करतो, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, है ना, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल, आपल्या सामाजिक जीवनामध्ये असेल, आपल्या समुदायामध्ये असेल, तर आपण कुठलंही कार्य करताना भगवंतांना केंद्रस्थानीच ठेवणं अनिवार्य आहे. आणि जर आपण भगवंतांना केंद्रस्थानी न ठेवता स्वतःला जर केंद्रस्थानी ठेवलं तर काय होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ही कार्य करता करता आपल्याला सुखही प्राप्त होतं आणि तेवढंच त्याचं दुःखही प्राप्त होतं आणि व्यक्ती हा कर्मबंधनाच्या फेऱ्यामध्ये अडकत जातो. तर पण जेव्हा आपण जी काही कार्य करतो ती जर भगवंतांना समर्पित केली किंवा त्यांच्या आनंद प्रित्यर्थ केली तर कर्मबंधनात तो अडकत नाही. तर इथे प्रभुपाद म्हणतात की वास्तविकरित्या अहिंसा जो आहे हा
एक प्रकारचा काय उपधर्मच आहे. तर तो वास्तविक धर्म काय आहे व्यक्तीचा, जीवाचा वास्तविक धर्म आहे भगवंतांची प्रेममयी सेवा है ना. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. तर म्हणजे जेव्हा व्यक्ती भक्तिमय मार्गामध्ये प्रगती करायला लागतो तर ह्या सगळ्या बाबी त्याला पूरक ठरतात. तर उपधर्मामध्ये अहिंसा असेल किंवा अहिंसेचे वेगवेगळे गुण आपण पाहतो, जसं विनम्रता, निरहंकार, सहनशीलता, साधेपणा, वक्तशीरपणा. तर ह्या सगळ्या गोष्टी साधकाला एक पूरक ठरतात, जो भगवंतांच्या प्रती सेवा अर्पण करताना त्याचं मन बुद्धी आणि अहंकार समर्पित करून सेवा केल्याने भगवंतांची वास्तविक कृपा प्राप्त करू शकतो. तर प्रभुपादांनी आपण पाहतो, प्रभुपादांनी जेव्हा प्रचार केला अमेरिकेमध्ये जाऊन, तर तेव्हाचे हिप्पी संस्कृतीमध्ये असलेले युवक है ना, ज्यांना कशाचाच गंध नव्हता, ना ते आईवडिलांचं ऐकत होते, ना ते समाजामध्ये कोणाचं ऐकत होते, त्यांनी सर्व गोष्टींचा तिरस्कार केला होता, सर्व गोष्टींचा त्याग केला होता. पण प्रभुपादांनी जेव्हा त्यांना हरे कृष्ण कीर्तनामध्ये सम्मिलित केलं किंवा जेव्हा त्यांनी प्रभुपादांच्या मुखातून येणारं कीर्तन जेव्हा त्यांच्या कानी पडलं आणि जेव्हा ते प्रभुपादांच्या संपर्कात आले, प्रभुपादांनी त्यांना धर्मतत्व सांगायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना वास्तविक जीवनामध्ये आनंदाची अनुभूती होऊ लागली. अन्यथा ते वेगवेगळ्या मार्गाने, त्यांच्या मनोकल्पित मार्गाने आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होते. तर ते अगदी म्हणजे दिवस रात्र स्वतःला वाटेल तिथे राहायचे. ती संस्कृती अशी होती की आम्ही आमच्या वरिष्ठांचं ऐकणार नाही, असं त्यांनी त्यांच्या काय म्हणतात ना, त्यांनी नियम बनवला होता स्वतःसाठी की आम्ही आमच्यापेक्षा वरिष्ठांचं काही ऐकणार नाही. आणि मग त्यांना मनाला येईल तशा गोष्टी ते करत होते, व्यसन करत होते, अवैध संघ करत होते, वेगवेगळ्या मार्गाने आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करत होते. पण वास्तविक आनंद त्यांना जेव्हा प्राप्त झाला, जेव्हा ते शुद्ध भक्तांच्या संपर्कात आले, जेव्हा ते प्रभुपादांच्या संपर्कात आले, जेव्हा त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात केली, तेव्हा खरी त्यांना आनंदाची अनुभूती होऊ लागली. आणि मग त्याची मोठी मोठी हेडलाईन बनून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापली जायची. वेगवेगळे जे अधिकारी होते, शासनामधले प्रशासनामधले अधिकारी, ते येऊन विचारणा करू लागले की स्वामीजी तुम्ही असं काय शिकवता या मुलांना, जे समाजामध्ये जे कोणाचंच ऐकत नव्हते ते तुम्हाला आज शरणागत होऊ लागलेत. तर वास्तविकरित्या प्रभुपादांनी जी शुद्ध भक्ती त्यांना दिली, जो भगवंत हरिनामाचा रस त्यांना आस्वादन करण्याची जी सवय प्रभुपादांनी त्यांना दिली किंवा जे प्रेरणा दिली भक्तिमय सेवा करण्यासाठी, तर ती वास्तविकरित्या प्रत्येक जीव त्यासाठी शोधत आहे, प्रत्येक जीव त्यासाठी इच्छुक आहे. प्रत्येक जण आपण पाहतो, आपण समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं आपण आपल्या मनाद्वारे, मला चांगलं वाटतं म्हणून करायचं किंवा मला वाटतं असं केल्याने असं होईल. पण हे जे आहे मनोकल्पित बाबी सोडून जेव्हा आपण भगवंतांची इच्छा काय आहे ते पूर्ण करू किंवा शास्त्रांचं अध्ययन करून त्याच्यामध्ये काय उपदेश दिलेले आहेत मानव समाजासाठी त्याचं अध्ययन करू आणि ते जेव्हा पालन करू समाजामध्ये, तेव्हा वास्तविकरित्या शांती प्रस्थापित होऊ शकते. तर हे जे काही इतर लोक समाजकार्य करतात तर ते मनोकल्पित असतं. त्यांना वाटतं की मी अशा प्रकारे दान दिल्याने लोकांना बरं वाटेल किंवा मी हे समाजकार्य केल्याने समाजामध्ये शांतता येऊ शकते. तर हे सगळे मनोकल्पित भाव आहेत आणि काही काळ त्याचा फरक राहील आणि पुन्हा आहे तीच परिस्थिती उद्भवणार आहे. जसं आपण पाहतो, एखाद्या गरिबाला आपण अन्न दिलं तर आज अन्न खाल्ल्यामुळे त्याचं काही तासांपुरता भूक शमन होऊन जाईल, पण नंतर त्याला भूक लागणारच आहे. तर वास्तविकरित्या जोपर्यंत आपण त्याला खरा संबंध त्याचा प्रस्थापित करून देत नाही, जसं जीव हा भगवंतांपासून भरकटल्यामुळे अनेक यातना, अनेक दुःख भोगतो आहे या समाजामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये, पण जेव्हा त्याचा संबंध भगवंतांशी प्रस्थापित होतो, जेव्हा वास्तविक त्याचा संबंध भगवंतांशी प्रस्थापित होतो, तेव्हा हा या तथाकथित किंवा या मनाच्या स्तरावरती असलेल्या सुख दुःखांपासून तो
पलीकडे जातो आणि जेव्हा तो भगवंतांशी आपला शाश्वत संबंध प्रस्थापित करतो तेव्हा तो शाश्वत आनंदाची प्राप्ती करू शकतो आणि भगवंतांच्या धामामध्ये परत जाण्याचा त्याचा मार्ग खुला होतो. तर प्रभुपादांनी कृपावश हे जे इस्कॉन संस्थेची स्थापना केली आणि तेव्हा सुरुवात त्यांनी हिप्पी जे दिशाहीन तरुण होते परदेशातले त्यांच्या मदतीने ही संस्था उभारली, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की वास्तविक त्या लोकांना कशाचं ज्ञान नव्हतं. कृष्ण कोण आहे माहीत नव्हतं, त्यांना धर्म कशाला म्हणतात हे माहीत नव्हतं, त्यांना जीवनामध्ये काय करावं काय करू नये हेही माहीत नव्हतं, कसं बोलावं कोणाशी बोलावं हेही माहीत नव्हतं. पण प्रभुपादांनी त्यांना शुद्ध भक्ती देता देता त्यांना असं प्रशिक्षण दिलं, इंद्रियांना कसं संयमित करायचं, या भौतिक जगामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील किंवा जे काही संबंध असतील त्याच्यापासून अनासक्ती कशी वाढवायची आणि भगवंतांची भक्तिमय सेवा कशी करायची किंवा प्रेममय सेवा भगवंतांची कशी करायची हे प्रभुपादांनी त्यांना जीवनामध्ये दाखवून दिलं. नुसतं दाखवून न देता प्रेरित केलं आणि मग त्यांनी प्रभुपादांचे उपदेश पालन करता करता त्यांना सहकार्य करता करता हे जे आंदोलन आहे किंवा चैतन्य महाप्रभूंचं जे हरे कृष्ण आंदोलन आहे हे पूर्ण जगभर पसरवण्यासाठी त्यांनी प्रभुपादांना मदत केली. म्हणजे एक शुद्ध भक्ताला जर व्यक्ती शरणागत झाला तर तो काय करू शकतो याची परिस्थिती आपल्याला याच्यात नाही येऊ शकते. तर म्हणजे वास्तविक धर्म जो आहे जीवाचा ही भगवंतांना समर्पित होऊन त्यांच्या आनंद प्रित्यर्थ कार्य करणे किंवा त्यांना आनंद प्रदान करण्यासाठी कार्य करणे, जो सहज भाव आहे. आपण पाहतो वृंदावनामध्ये व्रजवासी असतील गोपी असतील त्यांचा हा सहज भाव आहे. तर ह्या सहज भावातनं त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं. तर जेव्हा आपण गुरुशिष्य परंपरेमध्ये आलेला उपदेश गीता भागवतच्या आधारे जेव्हा आपण आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये ज्यांची आचार्यांची जी इच्छा आहे त्या अनुषंगाने आपण जेव्हा कार्य करू, त्या अनुषंगाने जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये स्वतः उन्नती करू, भक्ती मार्गाचा प्रचार करू इतरांना, तेव्हा वास्तविक आचार्यही संतुष्ट होतील आणि त्यांची कृपा आपल्याला मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये आपलीही प्रगती होईल. असंच प्रभुपादांची इच्छा इथे व्यक्त करतात. आणि जेव्हा अशी भक्तिमय सेवा करता करता भगवंतांना आपण केंद्रस्थानी ठेवू तेव्हा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये शाश्वत आनंदाची प्राप्ती करू शकतो. ना अन्यथा प्रभुपाद श्रम एवही केवलम ना उत्पादयेत यतिरतिम श्रम एवही केवलम. म्हणजे आपण आयुष्यभर खूप सारी कार्य करत राहू, पण जर आपल्याला भगवंतांच्या प्रती भक्तांच्या प्रती भागवत श्रवण कथनाच्या प्रती जर रुची उत्पन्न झाली नाही तर आपण जीवनामध्ये सर्व केलेले कार्य हे काय श्रम एवही केवलम. म्हणजे आज आपण भक्तिमय मार्गामध्ये संलग्न झाल्यापासून खूप साऱ्या सेवा करत असू ना, दिवस रात्र सकाळी आपण पहाटे लवकर उठतो, मंगलारतीसाठी जप करतो, त्यानंतर श्रीमद भागवतचं श्रवण करतो, भगवंतांना भोग दाखवतो, त्यांच्यासाठी सेवा करतो, विविध उत्सव साजरी करतो आणि त्यासाठी एवढी धावपळ करतो. आता आपण सगळ्या भक्तांनी एकत्रित येऊन जन्माष्टमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली, तर त्याचं म्हणजे बरेच भक्त ॲप्रिशिएट करत होते ना की एवढं सगळ्यांनी तुम्ही जन्माष्टमी एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी केली. इव्हन सासवडमध्येही बऱ्याच लोकांना ते एक आनंदाची पर्वणी वाटली ना, 2 दिवस जो आनंदोत्सव होता जन्माष्टमीचा. तर असं न भूतो ना भविष्यती, आपण व्हिडिओवरती रिव्ह्यू पाहिले असतील, लोक म्हणतात अशी जन्माष्टमी आम्ही आजपर्यंत पाहिली नाही. तर हे सगळं आपण केलं, पण हे करण्यामध्ये जोपर्यंत आपल्याला या गोष्टीमध्ये रुची उत्पन्न होत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण करतोय बाह्य दृष्टिकोनातनं, आणि धावपळ करतोय, उत्सवाचं आयोजन करतोय, उत्सवाचं नियोजन करतोय, त्या लोकांना प्रसाद वितरित करतोय, हरिनाम संकीर्तन करतोय, या सगळ्या गोष्टी करतोय. पण जोपर्यंत व्यक्तिगत आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत हा भाव येत नाही किंवा जा आकर्षण आणि एक प्रकारचं काय म्हणतात ना रती म्हणजे रस किंवा प्रेम भाव उत्पन्न किंवा आकर्षण उत्पन्न होत नाही त्या गोष्टींप्रती, म्हणजे भगवंतांच्या प्रती, भक्तांच्या संबंधाप्रती, हरिनामाच्या प्रती, तोपर्यंत नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी काय सांगितल्या श्रम एवही केवलम. तर
वास्तविक बोलताना हे सगळं सोपं आहे, म्हणजे असं करणं तसं करणं. मी पण एक साधक स्तरावरती आहे. माझी सुद्धा संघर्ष चालूच आहे. मनाशष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. तर मीही माझं मन आणि इंद्रिय ह्याचं कर्षण चालू असतं सदैव 24 तास. तर हीच साधकाची व्यथा आहे. पण जर आपण आचार्यांच्या उपदेशाला पालन केलं ना, गुरुवर्य आपले जे गुरु असतील किंवा आपले जे कोणी शिक्षागुरु दीक्षागुरु यांच्या उपदेशाचं पालन जेव्हा आपण जीवनामध्ये करू, तेव्हा वास्तविक हा मार्ग सुकर होऊन जाईल. आणि अशा उपधर्मांमध्ये न अडकता आपण वास्तविक धर्म स्वीकारून आपण भगवंतांना प्रसन्न करू शकू, आचार्यांना प्रसन्न करू शकू. तर मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. हे बोलण्यासाठी सोपं आहे, पण वास्तविक माझ्या जीवनामध्ये अवलंबण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि त्यामध्ये आपण आशीर्वाद द्यावेत याची याचना करतो. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. यस.